आजची सिक्रेट वडापाव रेसिपी. पहिल्यांदा आपण उकडलेले बटाटे आहेत ते बटाटे घ्यायचे, मस्त लुसलुसीत उकडलेले आहेत. काय नसतंय, नाद पाहिजे. भली भली खायला आली पाहिजे, भली भली. नावं ठेवणाऱ्यांची तोंड बंद झाली पाहिजे. अरे कष्ट करतोय, पाराव बसून माप नाही काढत. कुठलंही क्षेत्र असू दे, कमी नाही. काय लुसलुशीत बटाटा उकडलेला अशा पद्धतीने घ्यायचं. हाताने ना असा त्याला घेऊया, खोडं लावून. कसं तर हे असं बा. आणि हे लुसलुशीत बटाटा असा काढायचा एकदम स्वच्छ. घाणेरडा पण आपल्याला चालत नाही. ज्यांचा आपल्याकडे येते त्यामुळे त्यांना स्वच्छच द्यायचं, कारण यापेक्षाही काही लोक स्वच्छ असतात. त्यांना ते आवडलं की आपण जिंकलो. काय करायचं, हे बटाटा असा फोडायचा. फोडण्याच्या पद्धती आहेत बऱ्याच, पण आपलं थोडी थोडी भाजी केली म्हणजे व्यवस्थित होते. तर इथे असं आहे बघा. आणि काय बटाट्याचं वैशिष्ट्य आहे, किती शिजवला तर ते ठोकळ्यासारखा राहतोच एखादा. ज्यादा काय नसते करायचं बघा. तुमचा महत्त्वाचा कोणताही पैसे मिळवण्याचा मार्ग असून दे, तो अगोदर करायचा. त्यानंतर त्या असल्या नादाला लागायचं. हा नाद आहे, लक्षात. नादाशिवाय काही नाही. लोक नावं ठेवतात, त्या लोकांना काय माहित आहे येऊन नाद कसा आहे तो. आपला आपली येणार, कोण उपाशी आहे म्हणून कोण विचारा येणार नाही, काय नाही अजिबात. हे कसं आहे, 20 रुपये किलोचा बटाटा, किलोत 100 रुपये. आले का लक्षात. असं सगळं कार्यक्रम करायचा बघा. बराच वेळ जातोय. कष्ट आहे, कष्टाशिवाय काही नाही. फुकटचं काय खायचं नाही. हे अशा पद्धतीनं लहान 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 करायचं. बटाटा फोडायचं. काय आहे, तुम्ही कोणत्याही पैसे मिळवण्याच्या एका मार्गावरती अवलंबून राहू नका. एका मार्गावरती म्हणजे काय, 1000 गैरमार्ग वापरा असं नाही बरं का. नाही काय ते गैरसमज करून घ्यायचे. हे म्हणणार काय येडा आहे का, काय काय बी सांगते. तर आम्ही कष्टाळू येडा आहे, आलं लक्षात. सगळेच असतात पण आम्ही कष्टाळू येडा आहे. या ठिकाणी एका मुद्द्यावरती अवलंबून राहून आजच्या दिवसात व आजच्या या काय त्याला शब्द वापरू, आजच्या या न्यायव्यवस्थेत, न्यायव्यवस्था की शब्द चुकतोय वाटतो माझा. हे आजच्या या जीवनात म्हणा, जीवनात हे असं चालत नाही. त्यामुळं
तुमचा एक व्यवसाय असेल तर दुसरा करा, तिसरा करा आणि त्याचं ते मॅनेजमेंट जमवा. एक 2-3 व्यवसाय, जेणेकरून काय म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय माहिती आहे, फापट पसारा काय म्हणतात लोक, पण काही वेळेला फापट पसारा आपले फायदे देतो. समजा आताही माझं चाललंय, मी हे तोट्यात आलो तर माझा स्वतःचा बेकरी व्यवसाय आहे. बेकरी व्यवसायात काय आहे, तयार माल तुम्हाला 30 रुपये 40 रुपये कमीत कमी 20 रुपये कुठे गेलेले नाहीत. किलोला 20 रुपये तुम्हाला मिळणारच. आलं लक्षात? काय करायचं आहे, काही नाही. कोणतीही गोष्ट असू दे, कोणतीही गोष्ट आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे आणि ते झाले ते तिथले तिथं सोडून द्यायचं. 1, 2, 3, 4 एकमेकावरती अवलंबून व्यवसाय मी का म्हणतो, एका व्यवसायामध्ये जरी तोटा झाला तरी त्या व्यवसायातलं ह्या व्यवसायात घालून व्यवसाय आपल्याला सावरता येतो म्हणून म्हणतो. बाकी त्याच्या पाठीमागचा काही उद्देश नाही. आणि म्हणूनच मी म्हटलो की फापट पसारा सुद्धा फायद्यात येतो. अशा पद्धतीनं हे बारीक करून घेतलं. असं स्लाइस करून घेतलेलं आहे बघा. त्यानंतर हा एक सिक्रेट मसाला उघडतो बघा, टोपण कसा आहे, कसा आहे दिसतंय, कसं आहे. पूर्ण आयुर्वेदिक आहे. असं आहे. आणि हा आपला सिक्रेट असा मसाला टाकतो. म्हणतात ना ती ठराविक हॉटेलवाली नाद करती काय, हे बाबा आम्हाला कोणाचा नाद नाही करायचा, आम्हाला फक्त जनतेला चांगलं द्यायचं आहे. हे अशा पद्धतीनं ही भाजी आता तयार करायची आहे. त्यामुळं आम्ही स्वच्छतेला फार महत्त्व देतो, त्याशिवाय काहीही नाही. अशा पद्धतीनं वडा बनवण्याची रेसिपी तयार झाली. हे असे गोळे करायचे, वाटलं तर गोळा, नसेल तर त्याला परत चपटा आकार द्यायचा. अशा पद्धतीनं हा वडा तयार होतो. जय जय रघुवीर समर्थ.